महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वारणानगर शाखेच्या वतीनं 29व्या विभागीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन आज स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। आपल्या स्वागतपर भाषणात आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण लेखकांनी मराठी साहित्यामध्ये दिलेल्या योगदानाची माहिती दिली आणि सध्याच्या लेखकांनी अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी विषयावर लेखन करावं असं आवाहन करून लेखन क्षेत्रातील पायरसी थांबवली गेली पाहिजे याकडे लक्ष वेधलं। पानिपतकार विश्वास पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडून दाखवला। नवलेखकांनी समाजाचं रंजन करण्याबरोबरच वृद्धापकाळात एकाकी जगणाऱ्या लोकांच्या समस्या तसंच बेकारीसारख्या प्रश्नांवर आवाज उठवत त्या प्रश्नांना भिडलं पाहिजे असं आवाहन केलं। ज्या क्षेत्रात आता फिल्म कुठलंही असेल तर त्या क्षेत्रातली तुमची आराधना पाहिजे आणि आराधना असेल तर साहित्य तुम्हाला सापडू शकतं। साहित्याचं सोनेरी शिवार तुम्ही सहज फुलवू शकता। अनुभवाची गोडी पाहिजे, दुसरी माणसं समजून घेता आली पाहिजेत आणि लेखकांना स्वतःच्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून न घेता कायम लेखन चालू असेल त्यावेळेला अवश्य कोंडून घ्या, पण इतर वेळेला लोकांमध्ये मिसळलं पाहिजे। त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर त्या साहित्यामधून येतील। या प्रसंगी ज्येष्ठ लेखक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाच्या वारणामय या स्मरणिकेसह डॉक्टर श्रीकांत पाटील, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गिरी आणि निवृत्त शिक्षिका उषा तळप यांच्या साहित्य कृतींचं प्रकाशन करण्यात आलं। संमेलनाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे, प्रमुख कार्यवाहक सुनीता राजे पोवार, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजिन्नी, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट वारणा युनिव्हर्सिटीचे डीन SM पिसे, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य AM शेख यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखेचे पदाधिकारी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते।